music. हाय मामा. करंजा गावची द्रोणागिरी आई येऊन राहिली दर्यावरी आगरी कोल्यांच्या हाकेला धावली आगरी कोल्यांच्या हाके या करंजे गावाला पालनात बसायचं आहे. चला भेटूया अशाच एका ब्लॉग मध्ये. बाय बाय. उंगवला आई द्रोणागिरी माझी नमस्कार. नमस्कार मंडळी, मी हितेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हितेन ठाकूर ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज 20 तारीख आहे आणि द्रोणागिरी आईची जत्रा आणि उद्या 21 तारीख द्रोणागिरी आईची पालखी सोहळा. आपल्यासोबत राजदीप आहे. तर राजदीप दा आधी राजदीप बोला, आता राजदीप दा बोलते. बोल पुढे बोल. ते चालते ना. बोल बोल. तर आज आहे यात्रा. याच आहे यात्रा. आता आहे यात्रा सोहळा सुरू झालाय. सकाळी कलश मिरवणूक होता, अभिषेक झाला आणि उद्या मानाचे झेंडे जातील प्रत्येक पाड्यातून आणि रात्री डायरेक्ट आपला पालखी सोहळा. म्हणजे झेंडे किती वाजता म्हणजे सकाळपासून सुरूच म्हणजे प्रत्येक पाड्यानं म्हणजे जल्लोष असते. प्रत्येकाचा टायमिंग, त्याला टायमिंग नाही पण आपल्या आपल्या वतीने आपल्या आपल्या जल्लोषात सर्वजण बँडच्या गजरात निघत असतात. ते किती वाजेपर्यंत पण असतात, संध्याकाळी 4-5 पण वाजतात. पण रात्री 9-10च्या दरम्यान पालखी निघते आपली आणि ती दुसऱ्या दिवशी 3 वाजता. आता यंदा तर 2चा टाइम दिलेला आहे, बघू किती तासामध्ये पोहोचते ती. आपण चाललोय यात्रेमध्ये आणि मगाशी राजदेवदाचे घरी आलतो, मस्त सोय केली, तो शूट नाही घेतला त्याबद्दल धन्यवाद. आणि कलश मिरवणूकचे व्हिडिओ काढलीस का? नाही, मी नव्हतं गेलो. थोड्याशा हर्षिकाला काढा सांगितलं, त्या मी चेक पण नाही केलं. मी गेलो नाही, अरे थोडा पनवेलला होतो. ओके चालेल. तर यो ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. यात्रा छोटीशीच व्हिडिओ असेल. उद्या मेन धमाल आहे कारण उद्या आहे पालखी सोहळा आणि उद्या मेन धमाल आहे. तर चला सुरू करूया. उद्या धमाल आहे, तू आज का आलास? आज यात्रा नको आज दाखवायला. पण धमाल आहे भाई. ते तर आहे. आमचा करंजा सण गावात करायचा होता, करंजा मोठा गावात सण आहे. आलोय आणि यात्रेला धमाल नसेल असं मी बोलू शकत नाही. खूप धमाल असेल. तर चला आता यात्रेत जाऊया. त्याला द्रोणागिरी माते की जय. या साईडला बघताय काय नाव हिचा? राही. हाय कर. हाय. हाय मामा. इथं यो मामा. मामाला हाक मारते हो. आणि मी मामा नाही. या मामाला हाक मार. हाय कर असा जेवलास काय? नाही बोलते. जेवलास काय विचार. जेवलास? तर बाबा मला. जेवलास? जेवलास? जेवलो. चालेल. तुम्हाला माहितीच असेल राजदीप दादाची वाईफ म्हणजेच आमची वहिनी आणि ही राजदीप राही. म्हणजे मोठी दीदीची का छोटी दीदी? दीदीची. छोटे दीदीची. चालेल. नाव नाही आपली बाबू. ए नाही एकदा हाय कर. हाय. हाय. तुम्ही जेवलात? जेवलो. द्रोणागिरी माझे भक्तांचे पावते नवसाला. तर मंडळी चला आता जाऊया आतमधल्या साईडला. इतकी गर्दी आहे, मला नाही वाटत माझा क्लिअर आवाज येईल. पण वेंकू आणि मी आता आतमधल्या साईडला चाललोय. बघूया काय हाय यंदा यात्रेमध्ये. दरवर्षी तर धमाल असतेच पण आता मी आणि वेंकू आतमध्ये चाललोय. पालणी वगैरे बघूया. मग वेंकू पालखीला धमाल असते का नाही? पालखीला दरवर्षी धमाल असते. खाली सोंग निघतान म्हणजे भव्य सजवलेल्या गाड्या निघतान, मस्त मजा असते. आणि तेच बघासाठी खास म्हणजे करंजा गावचा हा वैशिष्ट्य आहे. म्हणजे गावाचा मुख्य वैशिष्ट्य पालखीचा तो पूर्ण पब्लिक येते, ते सोंग बघायला येते. ते सर्व तो कार्यक्रम उद्या होईल. ठाकूर परिवार आलो आज आत्ताच आलो मी जेजुरीशी आणि डायरेक्ट आपल्या यात्रेत आलोय. आपले मित्रमंडळी उद्या काय ठाट करणार आहात? मग काय स्पेशल आहे? ड्रेसिंग बॅग फक्त सगळ्यांच्या ड्रेसिंग आणि उद्या मी पण करेन काहीतरी. तात्या वेंचू बनाचा प्लॅन चाललाय. चालेल. चला आता आतमध्ये जाऊया, यात्रा फिरूया, बघूया काय स्टॉल्स काय पालणे आहेत. जास्त कव्हर नाही करता आला तरी पण थोडक्यात दाखवते, बरोबर ना? हा, थोडक्यात दाखव. आपल्याला एन्जॉय करायचं आहे नाही. हो. करंजे गावाला दिस सोन्याचा उंगवला, या करंजे गावाला दिस सोन्याचा उंगवला, आई द्रोणागिरी माझे. या साईडला बघू शकता. कधी पण मी यात्रेत कुठं गेलो ना का हे थंडा पितानाच भेटतात आपल्याला. आपल्या सोबत रोहन दादा ओनली पापलेट. कसं आहे मग? एक नंबर. ही आमची द्रोणागिरीची यात्रा
सगळ्यांनी पहिला इन्व्हिटेशन करते, सगळ्यांनी या जत्रेला आमचे. उद्या पालखी आहे. आज अशीच म्हणजे काय अभिषेक सोहळा असते तो सकाळी, आणि आता जत्रा भरली आमची आता एवढी. आता फुल झाली ना जत्रा? आता फुल झाली जत्रा. आता काय 12-1 वाजेपर्यंत. आणि आता यानंतर आपला डीजे आहे. डीजेवर नाचायचं आहे आपल्याला. सगळ्यांनी डीजेवर नाचायला या. तू काय बोलशील? चालेल. वेंकू सोबत आपण आतमध्ये फिरतो आता. खास कोल्यांचे रोटीचा खण भरलायो पोटीचा गुलाल उरते डोंगराला चैता पाकाचे. साईडला बघू शकता सगळी कोंडलीतली आपली गँग भेटलेली आहे. हाय, कसे आहात मग तुम्ही सगळे? मस्त. पालखी नंतर भेटलेत सगळी जण. ही जी जिगली बघितली मी, हिला गायब केले. वेगळी होती, छोटी होती काय. चालेल मग फिरा आता. काय यात्रा पालण्यात बसायचं आहे. चला भेटूया असेच एका ब्लॉग मध्ये. बाय बाय. महिन्याला गुलाल उरते डोंगराला. या साईडला आपले सगळे क्लासमेट भेटलेत 12वीचे. आणि हे तिघं आम्ही सोबतच होतो 15वी पर्यंत. पण आम्ही सानिया, भूमी, हा तू पण होती. मग कसे आहात आता सगळी जण? पेपरात पास होशीव काय? मेन होशीव ना? मी जर नापास झालो तर फक्त उतूवर बिल फाडीन, कारण उतूने पेपर दाखवला नाही. म्हणजे मी चिठ्ठ्या पुरव्याचा, पण मला पेपर नाही दाखवायचे. आया 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 आया. हे नाही मस्ती करते. चालेल ओके. पास नाही झाले उतूला भेटी. आज यात्रेला बोलवलात तुम्ही? हो नक्की नक्की येईन. काय बोलते मला? मी बघितला नाही. चालेल थँक्यू बाय. भक्तांचे पावते नवसाला आई द्रोणागिरी माझे भक्तांचे पावते नवसाला. मंडळी या साईडला बघू शकता आपले कोंढरी गावातली सगळी मित्र आणि फॅमिली आपल्याला बघायला भेटतात युट्यूबची. तर कसा वाटते आजचा हा सोहळा आणि उद्या पालखी सोहळा कसा रंगवणार आहात? 9:30 वाजता पालखी निघणार आमची. 9:30-10 पर्यंत आपली पालखी निघणार आहे. फुल जल्लोष. आणि मग क्रिश्य ब्लॉगला आतूर आहात की नाही? उद्या काढेल ना विक्रांत? काय जल्लोष आहे आमच्या गावात. चालेल. बेकार. तुझं नाव काय? जय कोली. ओम कोली. रितेश ठाकूर. रितेश ना? रितेश ठाकूर. रितेश. मयंक कोली. आयुष. कार्तिक. दैवदेव. चालेल. आता अशीच धमाल उद्या करा. चालेल. बोला एकविरा माते की. द्रोणागिरी माझे भक्तांचे पावते नवसाला नाखवा आईलाई गो जत्रला चैत्र कालाष्टमी सणाला मावरा इतकी तै सुंदरा होरी आईली या बंदरा मावरा इतकी तै सुंदरा होरी आईली या बंदनारी आये आयलो तुझे मंदिरी खास कोल्यांचे. या साईडला बघू शकता आपले सगळे स्टॉल्स आहेत गेम्स वगैरेचे, जे आपण दरवेळी बघतो. अरे 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 तुमचा ब्लॉग बघितला मी. मस्त वाटला. काय बोलतो? काय नाही मस्त वाटला. उद्या येशील का नाही? आता आम्ही मदत करतो बघ बावला देऊ. सेम डिक्टो मस्त भारी बनवला जसं पाहिजे तसं. थँक्यू. लास्ट भारी वाटला. मी पूर्ण ब्लॉग बघितला आणि कमेंट पण भारी बघितली. आता फिरलेस यात्रा? फिरलो तर चालू उद्या येईन. तिथून मामाकडेच आहे ना. इथंच राहशील? उद्या ये. कुठं? इथंच मी येईनच. ये. ती सोंगा आहेत ना तिथून आमच्या मामाच्या मुले आहेत. हा देवणार आहे मेन इथं. आपली उद्याची सोंगच भारी असते. हो. पालखी निघते तो जल्लोष आणि सोंग. अरे मग दे. चालेल. फिरलीस यात्रा? फिरलो. चालेल. तुझं नाव काय? लव्य. लव्य. तुला कसं वाटलं यात्रेत येऊन? भारी. भारी वाटला. याच गावचा आहे. चालेल. काय घेताव का नाही? चालेल.
साईडला बघू शकता आपल्याला सगळे जे स्टॉल्स बघायला भेटतात आहेत. आणि या साईडला आकाश पालना, छोटा मिकी माऊस, छोटा आकाश पालना आणि बरेच काय शिप आहे त्या साईडला. आणि ते जम्पिंग जॅक वगैरे सगळे गेम आपल्याला बघायला भेटतात आहेत त्या साईडला बघू शकता. मिकी माऊस बोट आहे. अजून आपला सगळ्यांचा आकाश पालना, छोटा आकाश पालना. मागासपासून आपल्याला सगळी जण भेटतात आहेत, पण खरेदी करताना कोण नाही भेटला. काय काय घेतच मग खेळणी घेतोय. आज आम्हाला काय तुम्हाला काय देव चला घरी जेवायला जेवण आलो. आम्हाला वेंकूनी सोय केलेली, राजदीपने सोय केलेली. या आमच्या उद्या या आमच्या घरी जेवायला. देवी यांची आहे, कधी हरी देवी यांची आहे हो मेन, पण सोय आम्ही करतो. हो, अच्छा, आम्ही असं, करतो. असं. आमची देवी आहे. उद्या या पालखीला आमच्या इथं. चालेल, या चालेल. तुम्ही या आता सगळे. नको जाऊ. आता या उद्या आणि या. ह्याला सगळी कोण सोय बोलवलं? आहे आमच्या जवळ या. हो चालेल चालेल. काय घेतलास का नाही मग? चालेल चालेल. काय नाव तुझं? वंशिका तळी. चालेल. आम्ही आता वेंकू भाईचं गाणं बोलत आहोत. वेंकू हा बोल. आपल्या देवीचं गाणं बोलू ना. हा बोल बोल बोल. करंजाच्या टेकडीवर, करंजाच्या टेकडीवर बांधीला सुंदर एक बाई, बांधीला सुंदर, बांधीला सुंदर धनगिरी आईचा मंदिर. बांधील सुंदर द्रोणागिरी आईचं मंदिर. मस्त मस्त. एक नंबर. बरोबर बोलला ना? हम्म? बरोबर. हा या नाव वेंकू एकदम भाईचं. भारी बोलला. तू लाईन बोल. आता पुढच्याला एकदा तू लाईन बोल. तीच लाईन बोल. करंजा गावची द्रोणागिरी आई, करंजा गावची द्रोणागिरी आई, येऊन राहिली दर्यावरी, आगरी कोल्यांच्या हाकेला धावली, आगरी कोल्यांच्या हाकेला धावली, आई निरंतर द्रोणागिरी आई निरंतर. बोला. सुंदर धनगिरी आईचा मंदिर एक बाई, बांधीला सुंदर धनगिरी आईचा मंदिर. थँक्यू थँक्यू हा, थँक्यू. धन्यवाद नक्कीच धन्यवाद. काय खाशो पिशो आगरी कट्ट्यान चाललो. हा या साईडला सगळी आपल्याला नागावातली मंडळी दिसते. हाय हाय. याचं नाव काय? वंश वंश म्हात्रे. तो आधीच हाय करते. हाय हॅलो हॅलो बोल. हॅलो बोल. हॅलो बोल मोठ्याने बोल. हॅलो. आला आला आवाज आला. चालेल. या साईडला कौशल, सच्चू आणि आपले नागावातले मित्र आहेत. तर उद्याचा काय थाट आहे? नागावातली पालखी आहे उद्या. तर उद्या मित्रांनो भरपूर जल्लोष असणार नागावमध्ये. मेन एक किलो सॉरी 1 टन गुलाल आणला, 1 टन गुलाल आणला आमच्या इथं पण. 1 टन गुलाल आणला आणि एवढी मजा असणार नागावमध्ये जरीमध्ये आईच्या पालखीमध्ये. तुम्ही या उद्या मजा बघा. फक्त याच्याने माझ्या चॅनलवर 100% व्हिडिओ येणार आहे. उद्या नाही येणार पण 100% परवा 100% येणार. आणि पालख्यांच्या व्हिडिओ आता आपण आहोत करंजा दोनागिरी मध्ये यात्रा यात्रा आहे त्याच्यामध्ये. आता यात्रा फिरतो सर्वजण. आणि तुम्ही जर दर्शन नसेल घेतला दोनागिरी आईचं तर दर्शन नक्कीच घ्या. नक्कीच घ्या. भरपूर. आणि उद्या पालखी सोहळ्याला पण खूप धमाल असणार आणि आहे. उद्या करंजाच्या पालखी सोहळ्याला 100% धमाल असणार आहे. भरपूर म्हणजे भरपूर. इकडचा तो करंजा थाट असतो ना, या थाटमध्ये 100% मजा असतंच म्हणजे असतं. बघायला तुम्ही नक्की आलेत तर नक्की भेट द्या आणि दर्शन आईचं दोनागिरी आईचं नक्कीच दर्शन घ्या. दोनागिरी माते की जय. चला. मस्त मस्त. तू कसं आहेस? चालेल. एन्जॉय केलास ना? काय झालं? एन्जॉय केलास ना? अरे खूप एन्जॉय केलं. लेजी फात. याला बसवतो का? अरे यार ये सोबत होते. ये. अरे ये. चालेल. हॅलो बोल. हॅलो हॅलो बोल. हॅलो नमस्कार. हॅलो बोल. हॅलो बोल. हॅलो बोल. नमस्कार. चालेल. काय यात्रा फिरता? फिरली जा आता 12 वाजलं. अजून फिरायचं अजून खपलाय नाही. उद्या आहे अजून. त्या बोटीन बसायला जाऊ. या 2 जण बसलीन त्या बोटीत. 2 जण बसलीन फक्त. फायदा करू चल मग. आपण त्याचा फायदा करू चल. नको नको. चला बाय बाय.
तर चला मंडळी, आता वाजलेत 12 आणि झालाय ठीकठाक ब्लॉग झालाय, कारण आपली सगळी मित्र फॅमिली, यूट्यूब फॅमिली, सगळी आपली मित्रमंडळी भेटत होते आपल्याला. तर ब्लॉग मोठा झालाय. आता कोणी हाक दिली त्यांना घेतला नाही तर बरा नाही वाटत ना. हा पण घ्यावायला तर पाहिजेत ना मित्रांना, कारण त्यांच्यामुळेच आज याचा चॅनल वरती ग्रो गेलेला आहे, चालत पक्का उडत आहे आहे. आणि जाईल, तुमचीच कृपा आहे. तर जाईल, आता यात्रा दाखवायला आलतो मी, विचार केलेला की कम से कम 10 मिनिटाचा करीन, पण आता बघूया, मला वाटते 15-20 मिनिटाचा झाला असेल, पण छोटा करायचा प्रयत्न करीन. तर चला मग हा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या पालखीच्या ब्लॉगमध्ये. आणि रत्नाईचा मुकुट मिरवणूक आणि ती सुद्धा पालखी आहे, तर धमाल होणारच आहे. नक्की कंटिन्यू राहा. चॅनलला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि खास उद्या सोंग निघतील ती बघासाठी हा, नक्कीच या. नक्कीच या. लवकर व्हिडिओ टाक, म्हणजे जेणेकरून लोक पण येतील बघायला सोंग. उद्याचा दिवस खास आहे. करंजामध्ये रात्री 12 नंतर जी सोंग निघतील, फुल मजा. आणि ती दुसऱ्या दिवशी मानासाठी पालखी 2 वाजता पोहोचेल. नंतर मग सर्वांना मान दिला जाईल आणि कार्यक्रम सोहळा संपन्न केला जाईल. तर चला मंडळी, द्रोणागिरी माते की जय. भेटूया असेच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. उद्याच्याच ब्लॉग मध्ये. बाय बाय.